हरिओम. आज रविवार 16 जून 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. ते सांगतात की परमार्थ श्रद्धेने करावा. आपण मनुष्य जन्माला आलो ते भगवंत प्राप्ती करताच आलो. आत्तापर्यंत मी पुष्कळ योनी हिंडलो. भगवंताने आता मनुष्य योनीत आणलं. तेव्हा भगवंता आता नाही तुला विसरणार असं कबूल करूनही आपण जन्माला आलो नाही तर लगेच तू कोण असं म्हणू लागतो. संत आपल्याला तोच मी असं भगवंताजवळ कबूल करून आल्याची आठवणही करून देतात. पण संतांनी जागं केलं तरी आम्ही मात्र पुन्हा तोंडावर पांघरून ओढून घेतो. त्याला काय करणार? झोपेचं सोंग घेतलेल्याला जागे करणं कठीणच असतं. पुष्कळ तीर्थयात्रा केल्या पण होतो तसंच राहिलो. यात दोष गंगेचा का माझा? गंगेच्या काठी कितीतरी लोक येतात, स्नान करतात, पूजा अर्चा करतात. मग हे कलियुग आहे असं कसं म्हणावं? असं एकाने म्हटलं आणि त्यावर दुसरा म्हणाला, याचं प्रत्यंतर समोरच दाखवतो. समोर एक रक्तपिती माणूस बसला आहे. त्याला जो पापी नसेल त्याने कवटाळावे म्हणजे त्याची रक्तपिती जाईल. पण एवढंच होईल की जर कवटाळणारा पापी असेल तर त्याला त्या माणसाची रक्तपिती होईल. असं समजल्यावर जो तो हळूहळू तिथून पसार होऊ लागला. म्हणजे एवढं नेमनिष्ठ विद्वान गंगामाईचं रोज स्नान करणारे तरीसुद्धा आपलं अंतःकरण शुद्ध झालं आहे असं त्या कुणालाच वाटलं नाही. तेवढ्यात वऱ्हाडकडला एक गरीब शेतकरी घोंगडी पांघरून हातातले काठे टेकत येत होता. त्याची निष्ठाच अशी की गंगेत स्नान केलं की सर्व पापं नष्ट होतात. त्याने गंगेत बुडी मारली आणि वर येऊन त्या रोग्याला कडकडून भेटला. आणि आश्चर्य असं म्हणजे त्या रोग्याचा रोग एकदम बरा झाला. असे हे जे गोरगरीब भोळे भाबडे लोक त्यांच्याजवळ अंधश्रद्धेने जे येते ते मोठ्या विद्वानांनाही साधत नाही. आपण व्यवहारात पुष्कळ ठिकाणी अंधश्रद्धा ठेवतो. घरून कचेरीला निघताना वेळेवर आपण पोहोचू अशी अंधश्रद्धा आपली असतेच. कधी कधी आकस्मिक काही कारणाने आपण कचेरीला पोहोचू शकत नाही तरी पण आपण भरोसा ठेवतोच. व्यवहारात आपण एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जर भगवंतावर ठेवली तरी भगवंत आपल्याला समाधान देईल. परमार्थ पूर्ण समजून तरी करावा किंवा अडाण्यासारख्या श्रद्धेने करावा. पण आपण आहोत अर्धवट, म्हणजे पूर्ण कळलेलं नसून आपल्याला तर कळलं आहे असं वाटतं. अशा माणसाला शंका फार आणि त्याचं समाधान करणंही फार कठीण. अमुक एक खरं आहे असं कळूनसुद्धा ज्याला आचरणात आणता येत नाही तो मनुष्य खरा अज्ञानी. जे अनुभवाने सुधारले ते शहाणे भले. परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही, पण तिथे श्रद्धेशिवाय मुळीच चालणार नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.